नमस्कार मंडळी, मी तृषा आपणा सर्वांचे आपल्या या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर सगळीकडेच सगळ्यांच्या घरामध्ये हीच परिस्थिती असेल, फराळाची लगबग चालू असेल, शहरामध्ये अगदी दिवाळीचा आनंद लुटत असतील. पण आमच्या गावाकडे भाताची सुगी असल्यामुळे जरा फराळ लेटच असतो. तर इकडं चालू आहेत बघा चकल्या करण्यासाठी, आणि इकडं मदत आहू पण करत आहेत चकल्यांसाठी, आणि सासूबाई चकल्या तळून घेण्याचं काम करत आहेत. आणि सगळं आयतं तयार पीठ बनवून दिलेलं आहे मम्मीनं, कारण की मम्मी खूप छान खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा चकल्या बनवते. त्यामुळं जावयांना मामीच्या हातच्याच खायच्या होत्या चकल्या, त्यामुळं पीठ सगळं बनवून आणलेलं आहे गावाकडून. आणि इथं सासूबाई चकल्यांचं म्हणजे तळून घेण्याचं काम करत आहेत. तिघं तीन काम करत असल्यामुळं पटपट इथं आवरत आहे. आणि मध्येच काही भाऊचं काम निघालं, म्हणजेच भाताचं मशीन आणून तो भात कापणीसाठी, म्हणजे कसं पटापटा होईल सुगीची कामं याच्यामध्ये तो बिझी होता. मग निम्म्यातच टाकून त्यानं मात्र पळ काढला. पण त्याच्या आधी मात्र तो चकल्यांचा फीडबॅक द्यायला विसरला नाही. पहिली काढायची जरा मस्त वाटत नाही. बघू वाजते कशी कडक मस्त. क्वालिटी आहे क्वालिटी. चकल्या करून आणि खाऊन मात्र सगळ्यांनी पळ काढला. मग मी करू लागले शंकरपाळे, कारण की इथं जवळच्याच वाप्यामध्ये ते मशीन घेऊन भात कापण्याचं ती सगळी काम करत होती. मग ही जबाबदारी सगळी माझ्यावरच पडली. मग शंकरपाळ्या अगदी थोड्याशाच केल्या. आणि हे बघा अशा पद्धतीनं भात कापायला चालू आहे. आमच्या पाहुण्यांचंच आहे, ते पाहुणे दाखवत आहेत भात कसं कापायचं, आणि इकडं भाऊ लक्ष देऊन बघत आहे. मी इथं भाऊला सांगत होतो की आता मशीन आलं म्हणजे चालवण्यासाठी आलं म्हणजे पटापटा काम करण्याच्या घाईत हातापायाला सांभाळून सगळी कामं करत जा, कारण की त्याची खूप घाई गडबड असते. मग बघा मी गेले परत घरात, कारण की चुलीवर सगळं तसंच साहित्य होतं. पटापटा चिवडा करून घेतला. हे अशा पद्धतीनं चिवडा झालेला आहे, खूप छान चविष्ट असा चिवडा झालेला आहे. आणि मग चिवडा झाल्यानंतर पडलेला सगळा पसारा मला आवरायचा होता. संध्याकाळची 5 वाजत आलेली होती आणि